हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आरशातली ती. हा की सेट घे. आता हा तुझा फ्लॅट आहे अनया. एजंटनं किल्ली तिच्या हातात दिली. ती हलकं स्मित करत म्हणाली, थँक्यू, शेवटी माझं स्वतःचं घर. मुंबईच्या उपनगरातल्या त्या फ्लॅटमध्ये हलकं ऊन उतरलं होतं. 4 वर्ष नोकरी करून स्वतःसाठी घेतलेलं हे पहिलं घर. 1 बेडरूम, 1 हॉल आणि भिंतीवर मोठा आरसा. त्या आरशात ती पहिल्यांदा स्वतःकडे पाहिली. केस विस्कटलेले, थकलेले डोळे, पण समाधानाने चमकणारा चेहरा. हाय अनया, तू शेवटी जमवलंस, ती स्वतःलाच म्हणाली. पण त्या क्षणी आरशातली ते ओठ किंचित उघडते आणि म्हणते, स्वागत आहेस, परत आलीस. अनया गप्प. तिने डोळे चोळले. आवाज नव्हता, फक्त भास. बहुधा थकलेय मी, ती म्हणाली आणि पाणी प्यायला गेली. पण ती पहिली नजर काहीतरी वेगळं सांगून गेली होती. 2 दिवसांनी अनया ऑफिसहून घरी आली. थोडं अंधारलं होतं. तिने लाईट लावला आणि आरशात पाहिलं. आरशातली ती स्वतःकडे पाहत हसत होती, पण अनया हसली नव्हती. हे काय आहे? ती जवळ गेली, चेहरा जवळ नेला. आरशातली ती म्हणाली, तू मला विसरलीस का? अनया मागे सरकली. काय बोललीस तू? पण यावेळी काही आवाज नव्हता, फक्त शांतता. त्या रात्री ती झोपू शकली नाही. स्वप्नात एक मुलगी दिसली, तिच्या चेहऱ्यासारखी, पण डोळ्यात रडलेलं पाणी. ती म्हणत होती, आईने मला लपवलं. अनया घामाघूम होऊन उठली. पुढच्या आठवड्यात तिनं आईला फोन केला. आई, मला एक विचित्र स्वप्न पडलं. एक मुलगी माझ्यासारखीच दिसते. आई काही वेळ शांत राहिली. तू काहीतरी मूर्खपणा करतेस अनया, कामात लक्ष दे. पण आई, झालं, मला पुन्हा त्या गोष्टी काढू नकोस. आईनं फोन ठेवला. त्या जुन्या गोष्टी म्हणजे काय? अनयाचं बालपण तिला फारसं आठवत नव्हतं. लहानपणी ती आजीबरोबर गावात राहायची. आई बाबा नेहमी शहरात असायचे. तिला आठवतं, एकदा ती आजीकडे झोपली होती आणि तिला कुणीतरी बाजूला झोपलेलं जाणवलं होतं. त्या मुलीनं तिचा हात धरला होता आणि म्हणाली होती, आपण जुळ्या बहिणी आहोत. पण सकाळी उठल्यावर ती मुलगी गायब होती. आजी म्हणाली होती, स्वप्न असतात बाळा. त्या रात्री अनया आरशासमोर उभी राहिली. तू कोण आहेस? तिने विचारलं. आरशातली ती म्हणाली, मी तूच आहे, पण तू माझं आयुष्य जगते आहेस. काय म्हणतेस तू? मी आली होते या घरात आधी, पण मला जगू दिलं नाही. आईनं मला लपवलं, कारण माझं जन्मवेळ चुकीचं होतं म्हणे. अपशकुनी मुलगी होती मी. अनया थरथरली. तू, माझी जुळी बहीण? हो आर्या. अनया मागे सरकली. ती आरशाकडे पाहत म्हणाली, तू खोटी आहेस. आरशातली आर्या रडू लागली. मी खोटी नाही, तूच माझं अस्तित्व चोरलं आहेस. अचानक आरशात फड पडली. आवाज आला, ठप्प. दुसऱ्या दिवशी अनया थेट गावाला गेली, जिथं तिचं लहानपण गेलं होतं. आजी काही वर्षांपूर्वी गेली होती, पण शेजारच्या जुन्या काकूंना अजून आठवत होतं. त्या म्हणाल्या, बाळा, तुझ्या आईला जुळ्या मुली झाल्या होत्या. पण तिने एकच मुलगी जगवली. दुसरीला ठेवली नाही म्हणे. लोकांनी म्हटलं अपशकुनी आहे. कुठं ठेवली नाही? अनयाच्या तोंडून शब्द फुटले नाहीत. काकू म्हणाल्या, आईनं तिला खोलीत ठेवलं आणि म्हणे ती श्वास घेत नाही. पण काही जण म्हणाले त्या रात्री रडायचा आवाज आला होता. अनया निशब्द झाली. तिच्या डोक्यात सगळं गुंतलं. आईचा राग, आरशातली सावली आणि परत आलीस हा शब्द. ती घरी आली आणि आईसमोर बसली. आई, मला सगळं कळलं. आईचा चेहरा फिकट झाला. काय? तू माझी जुळी बहीण मारलीस. आईच्या हातातला कप थरथरला. ती अपशकुनी होती अनया. तुझ्या जन्मावेळी डॉक्टर म्हणाले होते, एक बाळ अशक्त आहे, ते वाचणार नाही.
पण ती श्वास घेत होती, रडत होती. मी घाबरले. मला वाटलं तिच्यामुळे तुझं आयुष्य संपेल आणि तू तिला ठार मारलं. आई रडत म्हणाली, मी पाणी दिलं नाही. ती झोपली आणि गेली. पण मला प्रत्येक आरशात तिचा चेहरा दिसतो. अनया गप्प राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती अजून इथे आहे आई, ती म्हणाली, माझ्या आरशात. त्या रात्री अनया घरी परत आली. आरसा तसाच उभा होता. यावेळेला ती म्हणाली, आर्या, मी तुझं सत्य जाणलं. मला माफ कर. आरशातली ती हळूहळू हसली. तू माझं नाव घेतलंस एवढंच पुरेसं आहे. आरशातलं प्रतिबिंब विरलं. आरसा शांत झाला. पहिल्यांदा अनयाला स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसला. एकटाच पण हलकं स्मित असलेला. 2 महिन्यांनी अनयाने आरशातला कोपऱ्याचा फट दुरुस्त केला नाही. ती दर सकाळी आरशासमोर उभी राहून म्हणायची, गुड मॉर्निंग आर्या. कारण ती जाणून होती, काही नाती रक्तातून नव्हे प्रतिबिंबातून टिकतात आणि काही आत्मे द्वेषातून नव्हे प्रेमातून मुक्त होतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.